नांद करायचं तर टॉपचंच करायचं, म्हणजे ही इलेक्ट्रिक स्कूटी आज कोणाच्या हातात जाणार आणि कोण इथं आपलं नाव गाजवणार असं कसा म्हणतातून. चला आधीपासून सांगतो तुम्हाला. हा तर राम राम पे पोट्टे हो, मी तुमचा नित्या. सकाळी सकाळी पहिली पुरुषमध्ये आपली गाडी काढली आणि डायरेक्ट निघालो शंकरपट बघण्यासाठी, कारण की आजचा विषय एवढा खतरनाक टॉपचा होता की काय सांगावं तुम्हाला. ही इलेक्ट्रिक स्कूटी आज कोण घरी घेऊन जाणार आहे आणि कोण या मैदानावर आपलं नाव गाजवणार आहे. सगळ्यात आधी तर आपल्या प्रेमाच्या माणसांना ब्लॉकमध्ये घेऊन घेतो, कारण की भाई यांच्या सपोर्टमुळेच आपण इथपर्यंत आलो आहे. आणि तुम्ही पण ताकदनं शेअर करा आणि ताकदनं लाईक ठोकून द्या, कारण की विषयच आपला आहे. तर विषय एवढा खतरनाक होता की टॉपचे बैल एकदम टॉप मध्येच होते, कारण की भाई एका मागून एक बैल सुटत होते. एवढी पब्लिक फक्त बजरंगी महाराजसाठीच आहे, कारण की हा बैल MP मधून आलता पहिल्यांदा आपल्या विदर्भात. आणि त्याच्यात विषय म्हणजे असा आहे की तो आपल्या मित्राचा बैल आहे. एक अर्जंटचा कॉल आलता म्हणून एवढं खतरनाक सीन सोडून डायरेक्ट भाई भंडारला आलो. मग आपला महत्वाचं काम पूर्ण करून परत आपण शंकरपट मध्ये आलो. संध्याकाळचा टाइम झालता म्हणून जंगली लुट्टी एवढी खतरनाक होती की मागून मागून एका मागून एक बैल सोडत होते. तेवढ्याच आपल्याला कठीणवाले भाऊ दिसतात, म्हणजेच आपल्या अभिभाव, त्यांना पण ब्लॉक मध्ये घेऊन घेतलं. आणि बैलगाड्याचा विषय असा आहे म्हणजे मागून पुढून दोन्ही इकून लक्ष ठेवाच लागते, नाहीतर डायरेक्ट काम 25 म्हणजे काम खतम होऊन जाते. तर तुम्ही पण पट प्रेमी आहे का हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका. आणि बघता बघता कधी संध्याकाळची रात्र झाली हे माहितच नाही पडलं. तर शेवटचा टप्पा म्हणजेच कोण घेऊन जाणं इलेक्ट्रिक स्कूटी. मूर्ती लहान पण कीर्तिमान, म्हणजेच अभिमन्यू आणि शिवा. 100 मीटर धावपट्टी, 5 सेकंड 82 पॉईंट. याच दोघांनी चमचमाती स्कूटी घेऊन घेतली भाई, कारण की विशेष टॉपचा होता. तर आजसाठी एवढंच बी बोलतो, भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. राम राम, जय श्रीराम.